तर मित्रांनो इथं बघू शकता विंटरमधलं हिमालयाचं पहाड झालेलं आहे. ही आहे विहीर. आणि हे जर तुम्हाला कळत असेल काय तर कमेंट करून सांगा. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित पिसाळ तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज सकाळी सकाळी उठलेलो होतो आपण आणि सनराईज केव्हाचा झालेला आहे पण आभाळ आल्यामुळं सन दिसत नाही आहे. ओके, आणि हा आहे समोरचा व्ह्यू. तर आता सकाळी सकाळी उठून मी शेतात जाऊन आलेलो आहे. आंघोळी करायची, दिवसभर काय होईल बघू. तर स्ट्रेट होऊन A few moments later. तर मित्रांनो सध्या मी आलो तो शेतात आणि बघू शकता आपला ऊस, ही जी हिरवा दिसते ते गहू आहे. तर कालच्या ब्लॉगमध्ये हे दाखवलं तुम्हाला तिकडनं. आता इकडचं बघा ही. आणि इथं बघू शकता आंब्याला तोर लागलेला आहे. आंबे लागतील काही दिवसात. आणि तिकडे एका झाडाला आंबे पण लागलेले आहेत काही वेळात. ओके, तर आता सध्या आम्ही आलो तो शेतात हे करण्यासाठी. बघू शकता खात आहे. हा इकडे 2 पोते टाकलेले आहेत इथं आणि आता हा टाकायचा आहे. आणि हा सगळा खात आता ऊसामध्ये फेकायचा आपल्याला. तर पप्पा गेले ते माणसं आणायला खात टाकणार आहेत. ओके, तर हे 2 पोते इथे टाकलेले आहेत आणि हे राहिलेले आहेत आणखी 3 टाकायचे आहेत. तर ही सगळा खात जे आहे ना आपल्या ऊसामध्ये आणि ह्या गव्हामध्ये फेकायचं आहे, टाकायचं आहे ऊसाला. ओके, मग ऊस पटपट वाढेल हिरवा. तर हे टाकायचे. आता पप्पा सध्या गेले तर माणसाला आणायला खात टाकणार आहे. ओके, भारी वाटायला शेतात. बघू शकता एकही आंबा नाही की ज्याला तोर लागलेला नाही. प्रत्येक आंब्याला तोर लागलेला आहे. हे जरा छोटं झाड आहे त्यामुळे ह्याला नाही लागला. इकडं पण लागलं आहे. प्रत्येक झाडाला तोर लागलेला आहे, ह्याला पण लागलं आहे. आणि मित्रांनो ऊस पण बघा कसं उगवायलेलं आहे. असा आता खालून वर येतं एक एक त्याचं कोंब. आणि गहू तर आलेलाच आहे. आता ऊस डायरेक्ट पुढच्या वर्षी निघणार दिवाळीलाच आणि गहू उन्हाळ्यात निघून जाईल. मग ऊसाला पाणी द्यायला ह्या गव्हाच्या सरीतून द्यायचं असते. मग हे सऱ्या मोडून एकच सरी करायची असते. 2 सरीची 1 सरी होत असते नंतर गहू निघाल्याच्या नंतर. ओके, तर खूप भारी झालेलं आता रान हिरवं. ओके, तर हे खाट टाकून द्यायचं आज आपल्याला. तर मी आता हे 2-3 जे पोते राहिलेले आहेत ते टाकून घेतो याच्यावर. आणि मित्रांनो काल नवीन वर्ष सुरू झालेलं आहे 2026. तर कालपासून डेली ब्लॉग टाकण्याचं चॅलेंज घेतलेलं आहे. आणि कालचा पण ब्लॉग केलेला आहे पण एडिट केलेला नाही आहे. दिवसभर बनवला ब्लॉग, एडिट केला नाही आणखीन. तो एडिट करून पण मला टाकायचा आहे. आता हे पोते टाकतो याच्यावर आणि तेवढा ब्लॉग एडिट करून अपलोड करतो. तो बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढं डेली ब्लॉग बघा आणि व्हिडिओला लाईक करा. तर हां, हॅपी न्यू इयर. आणि मित्रांनो खरी मजा जी आहे ना तर ती आहे ह्या पोत्याचे असे दोरे ओढण्यात आहे. तर बघू शकता मी ओढून दाखवतो. एक संपूर्ण झिंक बोरॉनचा खाते. आता ओढलेला आहे दोरा, बघू शकता. एवढा दोरा निघतोय. तर एका पोत्याला 2 दोरे असतात. खूप दोरे ओढताना. तर हा पण निघालेला आहे. तर चला टाकूत आता त्याच्यावर खात. तर मित्रांनो इथं बघू शकता विंटरमधलं हिमालयाचं पहाड झालेलं आहे. आणि हे केले युरियानं खाताना. बाकी सगळे काळे खात आहेत हे संपूर्ण. नंतर फार्म पोटॅश ते काळे होते. आता एकदम साखर दिसायलेली बघू शकता, पण गोल आहे. तर मित्रांनो सगळे खातं उतून घेतलेले तिथं. आणि ह्याच्यात काय कळणच झाले मला. पावडर दिसायला नुसतं बघू शकता. आता हे नंतर टाकतो पप्पा आल्याच्या नंतर. पोत्यामध्ये एक प्लास्टिकची पन्नी आहे त्याच्यामध्ये येते. तर आता थांबू, आता खूप सर्दी झालेली मला. वागता पण आहे ना, वाकलं की श्वासच बंद व्हायला. तर चला जाऊ आता थोड्या वेळात घरी. ते पप्पा ते आल्यानंतर मग टाकून घेतील ते खात. A few moments later. मित्रांनो आता आलो होतो शेडमध्ये आणि बघितलं तर काय आणखीन एवढे पोते शिल्लक आहेत. म्हणजे ते जे आहे ना
आत्ता जे आपण तिकडे नेऊन ठेवला खात तिथे बघू शकता, ते जे दिसतंय ना ते जे आपण आता तिथे नेऊन ठेवला आहे तो फक्त त्याची बोट दिसते त्या बोटच्या पलीकडच्या साईडला टाकायचं आहे. आणि इथं जेवढं आहे आणखीन ते बोट त्या बोटच्या अलीकडल्या साईडला म्हणजे त्या बांधापर्यंत टाकायचं आहे. ओके, तर एवढा खाट टाकायचा आहे. आणि इथली लाईट चालू केलेली आहे आपण बघू शकता, इथं बोर्ड लावलेला आहे आणि इथं बल्ब पण चालू केलेला आहे. रात्री पूर्ण उजाड पडतं इथं आणि चार्जरची पण सुविधा केलेली आहे. 2 मोबाईल एकदाच लागू शकतात पण स्कॉड एकच आहे. ओके, आणि ते जे फळी जी लावली मागं ते पत्र्यामध्ये करंट उतरू नये म्हणून लावलेली आहे. तर हां, असं आहे आपलं शेड. तर इथून पण दरवाजा आहे पण याला कधी उघडत नव्हतं. इथं छोटी गाय आहे खायलेली. ओके, आणि तिकडं आहे उकंडा आणि हे समोरचा व्ह्यू असा आहे. ओके, असा काय व्ह्यू आहे बाहेरचा. आणि हा संदूक आहे, ह्याच्यामध्ये सगळं सामान असते आपलं बघू शकतो इकडून. ओके, आणि ती आहे मॅट, खाली टाकून बसण्यासाठी मॅट आहे ती. इथं आपली गावरान गाय, समोरचा व्ह्यू. तर इथं आपला गहू आहे आणि त्या ऊसात छोटा गहू, म्हणजे ते नंतर लावल्यामुळं छोटा आहे आणि हा खूप आधी लावलेला आहे. आता त्याला ते गहू यायलेला आहे आता. तर मित्रांनो, आता आलो होतो आंब्याच्या झाडापाशी आणि याच्या बघा अशा गुलाबी कलरच्या काड्या आहेत आणि त्याला तवर लागलेला आहे. काही झाडांच्या गुलाबी आहेत, काही झाडांच्या हिरव्याच आहेत. ओके, तर ही इथं तवर बघा आणि इकडं बघा मागं एकदम असं सजविल्यासारखंच दिसायला आहे. खूप बोर व्हायला आहे, पप्पा काय आले नाही तर एडिटिंग करत बसलो होतो तिथं. आता वापस आलो आहे आपल्या हिमालयीन पर्वताकडे. गुडघे इतका पर्वत आहे आपला ते खाताचा आणि एवढ्या सगळ्या रानात फेकायचं आपल्याला. तर चला, तर मित्रांनो आता सध्या आलो आपण विहिरीवर. बघू शकता विहीर आहे आणि मला न्यायला आलता ओमराव गाडी घेऊन. तर विहिरीवर आलता आता आणि दाखवतो तुम्हाला आता. ही आहे विहीर आणि हे जर तुम्हाला कळत असेल काय तर कमेंट करून सांगा. ही आहे नागाची कातीन, खूप मोठी आहे, एकदम विहिरीच्या काठावर सोडलेली आहे. तर ही अशी विहीर आहे एकदम डरावणी, दरवर्षी ढासळती नसते. आणि हे बोर्ड घ्यायला काहीच नाही खालून, जर मध्ये येऊन तिथं एक बोर्ड आहे आणि हे DP. तर आता ही मोटर चालू करण्यासाठी आलता, चालू केलं की जायचं आपल्याला घरी. चला, इथं बघू शकता जोड दिलेले आहेत उघडेच. 11 वाजले.